हॅलो, गुड मॉर्निंग. आज आम्ही हेवी ब्रेकफास्ट केला, त्यामुळं मग लेट जेवण बनवते आहे. बट विशालची रिक्वेस्ट होती की आज एग फ्राय खायचं आहे त्याला, तर मी एका टिपिकल प्रकारे बनवते. एग्स बॉईल करून ठेवलेले आहेत ऑलरेडी, कधी कधी उपयोगाला पडतात. ब्रेकफास्टला जस्ट त्यांचं साल काढा आणि मग यू कट देम, यू ॲड सॉल्ट, मसाला, चाट मसाला काय काही कधीतरी, आणि यू कॅन ईट देम. मग आम्ही त्याला ह्याच्यासोबत ॲपल, पीनट्स और पिस्ता, बदाम या सगळ्यासोबत खातो. अँड चला मग बनवू अंडा मसाला. नॉट अंडा मसाला, एग फ्राईड एग अंडा मसाला. सो मी हे इथे 7 to 8 एग्स आहेत. कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, लसूण, कढीपत्ता, कणिक, पोळी बनवणार ना, कारण का त्याच्यासोबत खायला. अँड आपली नॉर्मल जिरे, मोहरी आणि दुसरा मसाला टाकते. अँड देन लेमन. चला मग आता मी हे सगळं कट करून घेते अँड देन आय शो यू. ओके, सो कांदा मग आपण बारीक चॉप करून घेऊयात. आणि टोमॅटोज पण मला युजली सगळ्याच भाज्या एकदम बारीक चॉप लागतात, बिकॉज विशाल आहे, त्याला दाताखाली काही आलेलं आवडत नाही आणि म्हणून ती सवयच लागली आहे. आधी पण मी बारीकच कट करायचे, कारण का मला दातात खाली काही आलेलं आवडायचं नाही. बट नंतर थिंग्स चेंज. ओके, तुम्ही अंडा मसाला कसं बनवता? म्हणजे आमच्याकडे मम्मी बनवतात ते अंड्यांना उकडून घेतात, मग त्याला थोडंसं फ्राय करतात तेलामध्ये. आणि देन व्हॉट शी डज इज मल्टीटास्किंग दिस. ओके, मग त्या करतात की मसाला काढून घेतात आणि मग त्या मसाल्यामध्ये अंडी आणि रस्सा, जिंदाबाद, छान बनवतात. त्या मटकी पण छान बनवतात. ओके, सो मी मिसळ पण केली होती काही दिवसांपूर्वी आणि मी ती पण हे करणार आहे, कारण का ती खूप छान झाली होती. आता जे पुण्यामध्ये राहतात आणि पुण्याच्या आजूबाजूला राहतात महाराष्ट्रामध्ये, त्यांना माहीत असेल जोगेश्वरी. सो ती ऑलमोस्ट जोगेश्वरीच्या मिसळसारखी झाली होती आणि खूप सिम्पल आहे. असं काहीच वेगळं मी केलं नव्हतं, फक्त मसालेच एक पर्टिक्युलर ह्याचे ॲड करायचेत. मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघितला होता त्याचा, पण इंस्टाग्रामवरनं व्हिडिओ बघून मी त्याच्यात माझे काही ॲड केलेत गोष्टी. मग ती खूप छान झाली होती. मला मिसळ खायची इच्छा झाली होती आणि आय ॲम ट्राईंग टू बेक पाव, लादी पाव जे आपल्या इकडं मिळतात. पण मग अजून तेवढी हिंमत होत नाही आहे, कारण का मला एवढं कुकिंग ॲज सच आधी इंटरेस्ट नव्हता. बट आता नाव यू हॅव टाईम, यू वॉन्ट टू मेक समथिंग. आणि इकडे असं इंडियन ॲज सच एवढं जास्त काही मिळत नाही. टेस्ट वाईज इट इज ऑलवेज गोइंग टू बी डिफरंट. सो मग मी ट्राय करते की आता स्वतःच बनवायचं. कधी कधी कंटाळा आला की मग नाही बनवत. देन वी हॅव आता परवा मी चिकन पुलाव बनवला होता, खूप यम्मी झाला होता. मला काहीतरी स्पायसी खायचं होतं आणि भरभर होणारं असं खायचं होतं. सो चिकन कट केलं, तेलामध्ये टाकलं, अँड म्हणजे चिकन तेलामध्ये टाकलं, त्याला थोडंसं होऊ दिलं, हळद टाकली, मीठ टाकलं. मग आय ॲडेड, मी काळा मसाला करून घेतला होता, मग तो काळा मसाला ॲड केला. मी काळा मसाल्यामध्ये खोबरं घेतलं होतं, खरपूस भाजून घेतलं होतं तेलामध्ये. आणि आधी एका कढईमध्ये ऑनियन घेतले होते, नुसतेच टाकले होते कट करून, चिरून. मग त्यांना थोडंसं करपल्यासारखं रंग आल्यावर मग मी तेल टाकलं होतं. अँड देन आय ॲडेड लसूण त्याच्यातच.
मग डिपेंड करतं, मी कधी कधी टोमॅटो पण तेलातच ॲड करते आणि मग ते प्युरीमध्ये हे घेते. त्या दिवशी मी टोमॅटो डायरेक्ट घेतला होता चिरून, थोडा डायसी म्हणजे मोठा मोठा कापून घेतला होता आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ॲड करून ग्राइंड केला. म्हणजे न शिजवता घेतला होता, कारण का तो मसाला आपण तसंही शिजवतो. आणि मग मी काय सांगत होते, चिकन पुलाव केला ना मी, मग तो मसाला जसं थोडंसं पाणी सुटायला लागलं चिकनला, कारण का चिकन पाणी सोडतं. जर तुम्ही डायरेक्ट तेलात टाकलं तर थोड्या वेळात त्याला पाणी सुटायला लागतं, 5 मिनटं लागतात. कारण का इथे गावरान चिकन तर मिळत नाही, गावरान चिकनला थोडासा जास्त वेळ लागतो. पण इथं जे चिकन मिळतं त्याला 5-7 मिनटात पाणी सुटायला लागतं. सो मग तेव्हा मी माझं म्हणजे घरून आणलेलं लाल तिखट, काळं तिखट, ती कश्मीरी मिरची, हळद थोडीशी अजून आधी टाकली होती म्हणून, आणि हॉटेल्स मी एक डिटेल व्हिडिओ बनवेन त्याचा. आता माझ्याकडे बोलायला काही नव्हतं म्हणून मी दुसरी रेसिपी सांगते. आता हीच रेसिपी जर तुम्हाला सांगायची तर एग फ्राय, म्हणजे हे एग्ज जे मी बॉईल करून घेतलेले, ह्यांना मी नाईस डाईस ह्याच्यामध्ये कट करते. आणि मग आपण युज्युअल भाजी कशी बनवतो तसं हे करते. नाव दिस इज टोमॅटो परतून घेते. म्हणजे मी एक गोष्ट फॉलो करते, दॅट इज की जेव्हा मला तिखट आणि हे लाल तिखट, काळं तिखट, बिच्च्यावर तिखट टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, तर मी ते तेलामध्ये टाकते आणि मग नंतर गोष्टी ॲड करते. तुम्ही कसं करता मला सांगा नक्की, कारण का ऑब्वियसली मी आत्ता कुकिंग स्टार्ट केलं आहे. सो माझ्या प्रॅक्टिसेस वेगळ्या आहेत आणि तुमच्या वेगळ्या आहेत. आता ह्या चाकूची धार अचानक गेली, आय डोंट नो काय झालं त्याला. हे मी कोणते तरी काकूंकडून शिकली आहे की ते त्यांच्या किचन ओट्याला झाला आली परत धार. किचन ओट्याला ते खालून करायचं, पण म्हणजे आता मी कसं वरून केलं ना, हे असं त्या खालून करायचं. आता मला इथे जागा नाही आहे कारण का खाली कॅबिनेट्स आहेत. त्यांचं नॉर्मल आधी इंडियन ओटे कसे होते खालून रिकामे, तसा ओटा होता. मग ते आपोआप बघा ते किती फास्ट कट होतं आहे. घरच्या घरी थोडेसे घरगुती. आणि मी आता टोमॅटोवरती एवढा फोकस नाही करत आहे, कारण का मला अंडे जेव्हा हे टाकते तेव्हा थोडासा टाईम लागतो. त्याच्या आधी थोडासा वेळ ठेवते, म्हणून मग आय डोंट डू थिंग्स. ओके, ही अंडी मी आधी उकडून ठेवली होती, फ्रीजमधून काढली, थोडा वेळ झाला. आता ओके, माझ्या फोनचं स्टोरेज संपलं होतं, मग मी आता ओके, माझं फोनचं स्टोरेज संपलं होतं. मग मी तोपर्यंत अंडे सोलले, डिकवर केले, कट केले. आता आपण करूयात स्टार्ट. कढई ठेवली आहे तापायला. युजली तुमचं असं होतं का? ओके, कढई तापायला आली आहे. सो मोहरी, सॉल्ट. असं मी काय नेहमी कट करून घेते आणि मग बनवते असं नाही आहे. हे माझं फर्स्ट व्हिडिओ आहे, त्यामुळं मग ट्राय करते आहे काय काय चांगलं वाटेल आणि काय काय होईल. पण आय गेस मी खूप नर्वस होती आहे, म्हणून मग हे सगळं असं चाललं आहे. मसाला डबा, ओके. आय थिंक मला हे पण ओपन करून घ्यायला पाहिजे. कढई झालेली आहे गरम, तर आता आपण ॲड करूया तेल.
खूप एग्स आहेत, सो मी थोडं जास्त घेते आहे, कारण का ड्राय इट डज नॉट सीम नाईस. मोहरी, थोडंसं तेल गरम झाल्यावर टाका. आता मी खरंच कानकन नर्वस आहे, त्यामुळे मी लगेच टाकलं. सो मी हे ते एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं की हे मी डबे आणले होते. दीज आर कप्स, एक असे प्लेन कप्स होते, त्यांना खालून होल होते, दिसत असेल असे होल होते. मग मी त्याच्यात आता मला मसाला करायचा आहे, तर मग मी अशा कोणत्या दुसऱ्या गोष्टी घालू नव्हत्या शकत ज्या खराब होतील किंवा ज्या नॉट ऑर्गॅनिक आहेत, कारण का आपण खातो मसाल्यामध्ये, जर ते सुटलं वगैरे तर इट वॉज नॉट नाईस. म्हणून मी लवंग टाकल्यात त्याच्यात, त्या होलमध्ये, कारण का मग मला त्याचं काळजी पण करायला नको की काय झालं असेल का त्या गोष्टींना. लवंगामुळं ते पण एक चांगलं राहतं मसाले, आणि आय डोंट हॅव टू वरी अबाउट फंगस अँड एव्हरीथिंग. ओके, मोहरी तडतडायला लागले, सो कढीपत्ता आणि लसूण. आणि तुम्हाला अशी सवय आहे का, मी स्टार्टिंगला कोथिंबिरीचे जे दांडे असतात, आता देठं, ते टाकते, कारण का मग ते पटकन होतात तेलामध्ये. तेल थोडं उडायला लागतं, बट हे देठं होऊन जातात आणि एक वेगळी टेस्ट येते त्या फोडणीला. अरे तुम्ही असं टाकाल तर तुम्हाला स्मेलमध्ये पण डिफरन्स कळून येईल फोडणीच्या. इट इज समवॉट डिफरंट इज वॉट आय फील. नाव यू गाईज ट्राय अँड लेट मी नो. ओके, तर लसणाला थोडासा याचा गोल्डनिश कलर यायला लागतो. सो तुम्हाला जर खरपूस भाजून घ्यायचं असेल तरी तुम्ही भाजू शकता. और मी असा कलर यायला लागल्यावर मग कांदा ॲड करते. कांदा कट करताना पण मी नोटीस केलं, मी नर्वस असल्यामुळे मी मोठा कांदा कट केला. बट देन आय विल गेट यूज टू इट इज व्हॉट आय फील. हे बघा, एवढा मोठा कांदा. जे माझे घरचे त्यांना माहिती असेल मला अजिबात मोठा कांदा नाही आवडत. सो बघू आता ही भाजी कशी बनते आहे. आता मी थोडंसं कमी नर्वस फील करते आहे. मी गॅस कमी केलेला आहे. आधी तेल पटकन तापावं म्हणून थोडं वाढवलं होतं, फुल केला होता. आता आय एम कुकिंग ॲट 5. इथे असं आहे की इथे गॅस बर्नरवाला गॅस नाही आहे, म्हणजे मिळतो इथे, असतात काय लोकांकडं. खूप सारे तुम्ही इंडियन ब्लॉग्स बघाल दोज पीपल हू आर लिव्हिंग इन USA और कॅनडा, ते तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये आहे बर्नरवाले गॅस. बट मी जेवढे घरं बघितले बिफोर फायनलायझिंग दिस होम, तर मला तर नाही दिसलं. सो अँड दिस इज समवॉट ओके. द ओनली थिंग इज की ह्याला ह्या अशा सर्कल्सच्या साईडला एक क्रीज पडते आहे, म्हणजे थोडंसं ऑइल नाही म्हणता येणार, कारण का इथलं वॉटर पण थोडंसं हार्ड आहे, सो ते ॲक्युमुलेट होतं. बट मी गरम जेव्हा हे डिश हॉट असते, आता कुकटॉप ऑन आहे आणि हॉट आहे. सो मग आता हॉट आहे, तर कुकटॉप ऑफ केला तर ते ऑफ होतं, हे लाईट बंद होते आणि ते हॉट अजूनही राहतं. म्हणजे जर तुम्हाला दिस आय हॅव लर्न फ्रॉम माय एक्सपिरियन्स की आता तुमची भाजी ऑलमोस्ट होत आली आणि तुम्हाला आता कमी गॅसवरती तिला शिजवायची आहे, तर कमी गॅस इथे नाही आहे. हा कमी होतो, पण तरी हे हॉट असतं खालचं, मग तुम्ही गॅस बंद करू शकता. हे मीठ टाकते थोडं.
कारण का मीठ टाकल्याने कांदा थोडा लवकर परततो. आणि माझी एक सवय आहे, मला हिंग आवडते सगळ्यात, मोस्टली सगळ्यात. सो मी हिंग टाकणार आहे. एक थोडीशी वेगळी टेस्ट येते, बाकी काय ना. आणि जे पण लेडीज खूप कुकिंग करतात, यू मेक शुअर की तुमच्या पायाखाली असं काहीतरी सॉफ्ट हे असेल. कारण का जे खूप जास्त वेळ उभे राहतात त्यांच्या गुडघ्यांना त्रास व्हायला लागतो जर ते खूप हार्ड सरफेसवरती असतील. और तुमच्याकडे असं मॅट मी मुद्दामून आणलं कारण का मला चप्पल घालून प्रत्येक वेळेस पॉसिबल नाही आहे सगळे काम करणं. कारण का कधी चुकून काहीच आणलं तर मग चप्पल लागते ना त्याला, म्हणून चप्पल घालून नाही कुकिंग करत. सो मी हळद टाकली आहे थोडी. तुम्हाला भरपूर हळद आवडत असेल भरपूर टाका, पण आय मेक शुअर की जेवणामध्ये थोडी तरी हळद पडली पाहिजे. आता मला वाटतं की थोडी मी अजून टाकावी. हळद बेनिफिशियल असते. त्याच्यानंतर आपण तिखट टाकून घेऊयात. हे लाल हे काश्मीरी मिरची आहे, हे मी सोलापूरचं तिखट आणलं आहे, काळं तिखट. आणि हे आमच्या मम्मींचे बनवतात विदाऊट कांदा लसूण. तर मी सगळं अंदाजे टाकते आहे. अराउंड 8 एग्ज आहेत माझ्याकडे. सो मग त्याला असं बस होईल एवढं. हे तिखट आहे. आता तिखट छान असा वास येतो जेव्हा ते व्हायला लागतं. कारण का कच्चं तिखट इट डज नॉट टेस्ट गुड अकॉर्डिंग टू मी. मला नाही आवडत त्याची टेस्ट. छान असा वास यायला लागला की आपण त्याच्यात टोमॅटो टाकू. तुम्ही टोमॅटोचं बिया घेता का? आणि त्याचं जे पाणी असते ते, काही लोकांना ज्यांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असतात ते घेत नाही असं मी ऐकलं आहे. पण मला असं वाटतं की काही नाही, तुम्ही चांगलं खावा, हेल्दी खावा, पाणी जास्त प्या. बट मी टोमॅटोचं सगळं घेते. जेव्हा मी भात बनवते तेव्हा मी स्टेप वाईज कोथिंबीर ॲड करत राहते त्याच्यात. पण आता मी जेव्हा भाजी बनवते, इट डिपेंड्स की कोणत्या टाईपची भाजी आहे, मग कधी कोथिंबीर ॲड करते कधी नाही करत असं. आता आज मी डायरेक्ट टाकणार आहे नंतर. ओके, आता मी टोमॅटो घेतले, बट मी मगाशी फक्त याच्यासाठीचं मीठ घेतलं होतं, कांद्यासाठीचं. आता मी टोमॅटो आणि जे मी एग्स टाकणार आहे त्यासाठीचं मीठ घेतलं आहे. कारण का नंतर ते मिक्स होत नाही एवढं मीठ. टोमॅटोसोबतच आता ते थोडेसे झाले आहेत गाळ. सो मग आता आपण अंडी टाकूयात, बघूयाच. हां, आणि एग्स तुम्ही कट कराल ना, मी त्यांचे टर्फलं काढून एग्स कट करून घेतले. तर यू मेक शुअर की तुम्ही खूप छोटे छोटे पीसेस नका करू. कारण का ते कसं पण तुम्ही फिरवाल ना, फिरवताना ते छोटे छोटे होतातच, मग काय उपयोग नाही. हे बघा, ते छान असं मिक्स करून घ्या. आणि जे एग व्हाईट आहे ते तुम्ही कट करू शकता छोट्या छोट्या याच्यामध्ये. मला एग व्हाईट पर्सनली एवढं जास्त नाही आवडत, मी फॅन नाही आहे त्याची. आणि हे किती डिफिकल्ट होतं आहे एका हाताने कुकिंग करणं. कारण का हा काय आपल्या शेगडीसारखं हे नाही आहे, खूप हलकी आहे सगळीकडे. पण आता माझ्याकडे स्टँड नाही आहे आणि एक्स्ट्रा माणूस नाही आहे पकडायला. अदरवाईज बघा, हे असे छान खूप कलर भारी तर आला आहे. आणि म्हणजे ओव्हर द इयर्स
कधी कधी जेव्हा मी कुकिंग केलं आहे त्याच्यात मी शिकली आहे की जेव्हा गरम असते ना गोष्ट, म्हणजे आता तुम्ही भाजी बनवताय, तुम्हाला तिखट भाजी पाहिजे आणि तुम्हाला लिंबूची पण टेस्ट पाहिजे, तर तुम्ही लिंबू जेव्हा तुम्ही भाजी बनवत असाल आणि तुम्हाला वाफवायची आहे त्याच्या आधी नका टाकू. म्हणजे मी नाही टाकत, कारण का मला असं वाटतं मग माझी भाजी गोड बनते आणि सगळा तिखटपणा निघून जातो. तुमच्याकडे दुसरे ट्रिक्स असतील तर मला सांगा, टिप्स पण सांगा. जसं मी म्हटलं मी आत्ता शिकायला लागली आहे कुकिंग, तरी आजकाल मी खूप सारं बनवते आहे आणि मी टाकणार पण आहे. अशी आपली अंडा फ्रायवाली भाजी ऑलमोस्ट रेडी झाली आहे. हिला आपण वाफवून घेणार आहोत अँड देन मी पोळ्या करून मी तुम्हाला दाखवते. नाही तर जेवतानाच घ्या ह्याच्यावरती लेमन, दॅट इज द बेस्ट ऑप्शन. खूप तिखट झाल्यावर एक ठीक आहे की भाजीतच टाकलं पाहिजे, बट देन असं तर आय डोंट थिंक की टाकलं पाहिजे. आणि तुम्ही असं ठणठण वाजवता का, तसं वाजवू नये असं माझी मम्मी म्हणते. कुकिंग तुम्ही जेवढी शांततेत कराल तेवढे चांगले. आता मी सध्या मला परत जावं लागेल आणि ते काढावं लागेल. मी त्याचं टॉप विसरली आहे, याचं कवर लिड. सो माझा चॉपिंग बोर्ड कधी कधी घालून येतो. हे जोपर्यंत रेडी होत आहे तोपर्यंत मी पोळ्या करून घेते. पोळ्यांची कणिक अशी माऊसूत मी मळलेली आहे आणि मी थोडी जास्त मळली आहे, कारण का संध्याकाळी मी काहीतरी प्लॅन करते बनवायचं. सो मला संध्याकाळसाठी पण पाहिजे. तसं कणिक तुम्ही जास्त दिवस वापरत जाऊ नका. एकदा मळलेली कणिक तुम्ही आय थिंक यू शुड यूज इट ओनली. तुम्ही फक्त एकच दिवस वापरले पाहिजे, मॅक्सिमम नेक्स्ट डे सकाळी तुम्ही वापरून टाका. जास्त दिवस ठेवू नये, कारण का त्याच्यामध्ये पण जर्म्स क्रिएट होतात आणि मग ते तुम्हाला लॉंग टर्मसाठी चांगलं नाही आहे. हा माझा मसाल्याचा सेक्शन आहे. इथे धणे आहेत. माय गॉड, मी तुमच्याशी बोलत गॅस चालूच ठेवला आहे, कारण की ह्याला जास्त वेळ नाही लागत. सी, ह्याचा ऑलरेडी कलर चेंज झाला आहे आणि त्याला तेल सुटायला लागलं आहे साईडने. सो आता माझं कुकटॉप ऑलरेडी ऑन आहे, तर मी इलेक्ट्रिसिटी वाचवते आहे अँड त्याचं बेनिफिट घेते आहे. हे माझे जावित्री, बडीशेप, वेलची, तीळ, मोहरी. मला बारीक मोहरीच आवडतात, कारण का मोठ्या मोहरी तोंडात येतात आणि त्यांची टेस्ट पण थोडीशी उग्र अशी असते असं वाटतं मला. तमालपत्र. सो मग ह्या ज्या गोष्टी बसत नाही तिथे ते मी इथं ठेवते. हे धणे पावडर, तमालपत्र, गरम मसाला, गूळ आणला आहे मी, खोबरं. इथे एक वेलची लपून बसली आहे का माहीत नाही, निघाली असेल याच्यातून. सो मी असं ठेवलं आहे. धणे मला लावायचे होते, पण इथे वेदर खूपच अनप्रेडिक्टेबल आहे, तर मग तुम्ही नाही लावू शकत. म्हणजे मी लावू शकते, बट मला आता ते माती सगळं शोधायचं आणायचं म्हटल्यावर आम्ही तसे बेरली बाहेर चाललो आहे. इथे आहे मसाला. हे आहेत, म्हणजे हे डब्यांमध्ये पण आहेत आणि हे असे पण आहेत, आता पॅक्ड आहेत. हे आहेत मसाले, हे घरचं मसाले. आय एम सॉरी. आणि माझे डबे असे ठेवलेत. बेसन, हे वहिनींनी दिलेली मला तूर, कारण का आम्ही तूर कमी खातो, तर तूर डाळ आहे. अजून राजमा, क्रॅनबेरी बीन्स म्हणतात इथे. नॉट अ व्हेरी बिग फॅन. चणे, बेकिंग सोडा, कारण का मला ते लादी पाव बनवायचे आहे. हे माझे उडदाचे डाळ, हिरवी मूग, साबुदाणे,
गव्हाचं नाही, राईसचं पीठ आहे आणि हे ज्वारीचं आहे. तिथे इथे चिंच पण मिळाली मला, तर मी चिंच घेऊन आली आहे. पण विशालनी चिंचेचा कोळ, आय डोंट नो त्याला काय म्हणतात, टॅमरिन चटणी आणि ग्रीन चटणी आणली आहे. हे बघा, माझा गॅस बंद आहे, पण हे छान शिजते, असं वाफतं आहे. आणि वाफलं की त्याचं टेस्ट आपल्या उतरते. ओके, आता मी पोळ्या बनवते. इकडे बघायचं का, इकडे अजून कन्फ्युजन आहे त्याचं. आता मी पोळ्या बनवते, भांडी डिशवॉशरला लावते, तुम्हाला दाखवते. आम्ही खूप हेवी ब्रेकफास्ट केला की लेट जेवण बनवते, और कधी कधी असंच लेट जेवण बनवते. इट डिपेंड्स. आज छान ऊन आहे. टोटल 3-4 दिवस अजिबात ऊन नव्हतं. आज अचानक ऊन आलं आहे, जे की ह्यांनी फोकास्ट पण केलं होतं. काल संध्याकाळपर्यंत इतकं जास्त ग्लूमी होतं, म्हणजे ढगाळ वातावरण, आणि खूप पाऊस पडत होता. सगळं ओलं ओलं, चिकचिक चिकचिक. इथे चिकचिक म्हणजे माती नाही आहे, बट माती असती तर अजून चांगलं, वास तरी येतो त्याचा. नुसताच पाऊस. आणि काल थंडी पडली होती छान. मी विचार करते साईड्सला काय खायचं. ग्रेप्स आहेत तर जेवणासोबत ग्रेप्स खाऊ. खूप लोक नाहीत खात, सॅलड खातात. पण मला काहीतरी गोड छान वाटतं. आणि मी तूप बनवलं आहे, मी तुम्हाला सांगेन तूप कसं बनवलं मी, ते पण एकदा करूयात आपण. ओके, बाय बाय. मी फोटो टाकेन जे मी जेवण बनवलं आहे त्याचं. आता परत ब्लॉग नाही करत, कारण का मी नवीन आहे ब्लॉगिंगमध्ये, सो मला थोडंसं ऑकवर्ड फील होतं. आता मी फोटो टाकेन. बाय, टेक केअर. हॅलो, मी परत आली आहे कारण का ना मला एक गोष्ट दाखवायची आहे. हे ना आम्ही ज्यूस पिलो होतो, तर याच्यात ना 2 दिवस झालं मधमाशी आहे ही इथे. असं नाही आहे की मी तिला डांबलं आहे किंवा काही, मी तर हलवलं पण होतं ते, पण तिला तिथं बसायचं आहे. ती बाहेर येते आहे, परत आत जाते आहे, परत बाहेर येते आहे, परत आत जाते आहे. इथे फुलांचं हे आहे, फुलं आहेत इथे बाहेरच्या डोअरमध्ये, तर मग ती तिथून आत आली आहे. ती मधमाशी मरून जाईल ना मग. मग तिने काय केलं आहे, अरे ती उडून जाईल मग उडतीच आहे ती. आता बाहेर आली होती, मग मला हां तिला ते आवडतंय ज्यूस. मग बाहेर ठेव ना, तिला राहायचंय तिथं. तिला बाहेर जायला डोर ओपन असतंय. सगळं घेऊन नको, छान नाही वाटत तसं. डबा ठेवू का मी बाहेर? मी स्ट्रॉबेरी धुत होते खरं तर, मग ती अचानक बाहेर आली. मग मला लक्षात आलं की ती इथंच राहतीये, तिला आवडतंय इथे राहायला. त्याचं ऑफिस चालू होतं, मग अशी तो आला होता व्हॅक्यूम क्लीनरचं काहीतरी करत होता, तेव्हा त्याने तो डब्बा बंद केला. अरे ती उडेल म्हणून मी बंद केला, चावल वगैरे. पण ती सगळं पिती येते. ती 2 दिवस झालं तशीच आहे. झाला बघ ना, पायांचा पिंक झाला. हा, कारण का ती त्यातच राहते. हा, पायांचा कलर चेंज तर झालाय. तर माझ्या इकडे एक मधमाशी फ्रेंड आहे, तुमच्याकडे आहे? ओके, बाय.